व्हॉट हॅपेंड? राडा झाला ना. गजानन महाराज शपथ, शरण्या मॅडमने राजीनामा दिलाय. व्हॉट? काय? हो. व्हॉट नॉनसेन्स. हे बघ, तू राजीनामा वगैरे काही देणार नाहीयेस. ओके? तू जरा चल माझ्याबरोबर, आपण केबिन मध्ये जरा बोलूया प्लीज. नो वे, मला नाही बोलायचं. शनाया प्लीज माझ्या बरोबर चल, आपण थोडंसं बोलूया प्लीज. मला बोलायचं नाही. प्लीज. गुड मॉर्निंग गाईज. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. पानुलकर एक्सक्यूजेस. अरे बापरे, आज पण लाईन आहे. आज पण बिल भरणं होणार नाही असं वाटतंय. आजोबा हो बिल भरायचं ना? हो. मग भरा ना. अगं पण या वयात 10-15 मिनिट पण उभं राहू शकत नाही. आओ रांगेत नाही, इथे या, समोर या. समोर? हा या 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 तू. थँक्स. संस्कारी आहेस का पोरी? हॅलो, बोला. कुठला? सल्लूचा? जाऊया की सांताक्रूजला. मग मॉल मध्ये तिथेच आपण जेऊया. काय हो, बिल घेताय ना? थांबव जरा. काय नाही ग, कस्टमर आहेत. हा बोल, काय म्हणतेस? अगं नाही, काल येणार होतो पण ऍक्च्युली मामा आले आणि मग तुला माहितीये ना, सगळं मलाच करावं लागतं ऍक्च्युली. सगळा मला प्रॉब्लेम असतो. हो घ्या ना, बिल घ्या. हो थांबव जरा 2 मिनिटं. हो तर, काय थांबा. ग, कटकट असते लोकांची. काल मग खरेदीला गेली होतीस? काय खरेदी केलीस? माझ्यासाठी काय घेतलंस? थांबा मी पाहत. आ तुम्हाला दिसून नाही राहिलं का हे आजोबा कधीचे उभे आहेत? काय अहो तुम्ही काम करायचं सोडून फोनवर काऊन बोलून राहिले? 1 मिनिट ग. अगे काय नाही, ही बाई एक जरा कटकट करते. हा आणि हे पण सांगा, तुम्ही काम चुकारपणा करून राहिले म्हणून ही बाई कटकट करून राहिली म्हणून. हो बाई, जास्त शहाणपणा करू नका. तुम्ही जर तो दाखवला असता ना तर मला करायची गरजच नसती पडली. अहो या आजोबा कधीच बिल भरायचं म्हणून इथे उभे आहेत आणि तुम्ही फोनवरती बोलून राहिला मस्त. 2 मिनिटं थांबता येत नाही का तुम्हाला? संध्याकाळी तुमची जाण्याची वेळ आली की कसा पडतो फरक? 2 मिनिटं थांबून बिल भरून द्या म्हणतात तर लगेच निघायची घाई सुटते तुम्हाला. हो बाई, हे जर अति होते. तेच तर म्हणून राहिले ना मी, हे जरा नाही खूपच अति होऊन राहिलंय. अहो आपल्याकडे सगळीकडे हा काम चुकारपणा काऊन हेच तर कळत नाही ना मला. काय झालं? तुम्हाला पगार वेळेवर पाहिजे, बोनस वेळेवर पाहिजे, पण काम वेळेवरती करायचं नाही. असं का बा? काय बरोबर काय? हा जा, नाही करायचं काम. काउंटर बंद. छान दिसून राहिले ना? पण तुझ्या चॉईसचे नाही आहेत ग. आय मीन मॉडर्न आहेत कानातले. असू दे का ना, दिले हे काय कमी आहे का? तसं एक मॉडर्नच आहे माझा नवरा. मला तर खूपच आवडले बा. एकदम सिनेमातल्या सारखं सरप्राईज देऊन दिलं यांनी मला तर. बायकांना लुभावण्याची जुनी टॅक्ट ही नवऱ्यांची. बायकांना गोड गोड सरप्राईजेस द्यायची आणि मग विश्वासघात करून आयुष्यभरासाठी सरप्राईज करून टाकायचं. तुझं म्हणजे कसं आहे ना रेवती, हरदासाची कथा परत मूळ पदावर. म्हणजे कुठूनही सुरू करा, संपत शेवटी तिथेच. अशी काऊन रागराग करून राहिली नवऱ्यांचा? मी हे सगळं भोगलंय राधिका. देव न करू पण तुझ्या बरोबर असं काही झालं तर तूही हेच करशील. नाही, काही झालं तरी मी माझ्या नवऱ्यावरती नाही रागवणार. माझा नवरा खूप चांगला आहे. आणि जर समजा माझ्यावर अशी परिस्थिती आली तरी मी नातं नाही सोडणार. पण जिच्यामुळे ही परिस्थिती आली आहे तिलाच तोडून टाकेन. नाशी सजा दे, नाशी सजा दे.
का आयुष्यभर विसरणार नाही ती या राधिकेला. अशी काऊन बघून राहिली? काही नाही. बरं ते जाऊ दे. उद्या अथर्वचा बर्थडे, संध्याकाळी यायचे, लक्ष दे ना. हो हो. हा चल लिफ्ट आली. नेहा चल रे पोट्या. अथर्व, त्याला हात नको लावू बरं. अथर्व, थांब ना रे जरा. आई मला भूक लागली हो, पण आता बाबा येऊन राहिले ना. मी त्यांच्या आवडीचं जेवण बनवलंय. मग ते आले ना की त्यांना सरप्राईज द्यायचं. मग सगळे मिळून जेवू आपण. हा, आहे की नाही बढिया प्लॅन? एकदम बढिया. ए आओ, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. मी आता अथर्वला तेच सांगत होते. कानातले कुठे आहेत? मूर्ख आहेस का? काऊन? काय झालं? हे कानात तू का घातलेस राधिका? हो, तुम्हीच तर ठेवून दिले होते ना माझ्यासाठी. मी कशाला ठेवेन? ते सरप्राईज म्हणून. डोंबल्याचं सरप्राईज. अक्कल आहे का तुला? हा, हे किती महागाचे कानातले, कल्पना तरी आहे का? काय किंमत असेल माहितीये? 50,000चे आहेत, ऑनलाईन मागवलेत. 5वर किती शून्य असतात हे तरी कळतं का? मला वाटलं की माझ्यासाठी. बिनडोकेस का ग तू? तुला एकदाही डोक्यामध्ये विचार नाही आला की इतके महागाचे कानातले तुझ्यासाठी कशाला मागवले असतील मी? लायकी आहे का तुझी एवढे महागाचे कानातले घालायची? हा, कुणाचे? घ्या. नाही, मला वाटलंच हा प्रश्न कसा नाही आला अजून. कोणाचे ते कानातले? तुला वाटलंच असेल ना माझी कोणीतरी मैत्रीण आहे आणि तिच्यासाठी म्हणून असे महागातले कानातले मी घेतले असतील सरप्राईज द्यायला, हो ना? नाही हो, खरंच असं नाही वाटलं मला. मूर्ख नाहीये मी. हे असल्या कानातल्यांसारख्या फडतूस गोष्टींवर वायफळ खर्च करायला त्या आनंद सारखा मूर्ख नाहीये मी. त्या बिंडोक आनंदचे प्रताप आहेत ते सगळे. त्याची गर्लफ्रेंड आहे, तिला वाढदिवसाला सरप्राईज द्यायचं म्हणून मला ऑनलाईन मागवायला लावले त्याने. मी घरी विसरलो आणि तू घालून मोकळी झालीस. नवऱ्यानं दिलेलं सरप्राईज म्हणे. बिंडोक. आता बघत काय उभी राहिलीस? ते काढून. संध्याकाळी अथर्वचा वाढदिवस आहे, तू यायचंय. बकुळा मावशीला घेऊन ये. हो, नक्की, नक्की. बरं आता लवकर जा, रिक्षामध्ये थांबले, ट्रॅफिक होईल. हो, चल बाय बाय. अरे ए, अगं गुरु नाते तिथे. कोण? गुरु